आणि यानंतर आता घेऊयात काही राजकीय बातम्यांचा सुद्धा आढावा। त्याआधी नाशिकमधनं एक महत्त्वाची अपडेट समोर येते। नाशिक सोमेश्वर धबधबा सध्या प्रवाहित झालेला आहे। गोदावरीला पूर आल्यामुळे हा धबधबा प्रवाहित झालाय। तर यामुळे हुल्लडबाजांवर पोलिसांची नजर असेल। पाण्याचा स्तर वाढल्यामुळे पर्यटकांना धबधबा परिसरामध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आलाय। पहिल्याच पावसात सोमेश्वर धबधबा प्रवाहित झालाय। सोमेश्वर धबधब्याचं हे रौद्र रूप आपण सध्या TV9 मराठीवर पाहताय। एक्सक्लुसिव्ह ही दृश्य आहेत। धबधबा परिसरात पर्यटकांना बंदी करण्यात आलेली आहे। आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदनजी, काय अधिकचे अपडेट्स? खरं तर ज्या दृश्याची नाशिककर वर्षभर वाट बघत असतात ते मनमोहक असं दृश्य जे आहे ते आज नजरेस पडतंय। माझ्या मागे आपण हा सोमेश्वरचा धबधबा बघतो आहोत, जो आता पहिल्याच पावसात पूर्ण क्षमतेनं या ठिकाणी प्रवाहित झाल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळतंय। 2 दिवसांपासून नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे आता वरच्या घाट माथ्यावरून येणारं जे पाणी आहे ते सोमेश्वर धबधब्याजवळ एकत्र आल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। आणि एक अत्यंत विलोभनीय असं रौद्र रूप, एक सुंदर असं स्वरूप जे आहे या सोमेश्वर धबधब्याचं ते या ठिकाणी आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळतंय। अर्थात या संपूर्ण परिसरामध्ये रेड अलर्ट असल्या कारणाने पर्यटकांना आणि तरुणांना जाण्यास मज्जाव करण्यात आलाय। मात्र तरी देखील आपण दृश्यांमध्ये जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की काही तरुण जे आहेत ते या संपूर्ण धबधबा परिसरामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत, सेल्फी काढतायत। काही जण या ठिकाणी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत। मात्र आपला जीव धोक्यात घालून कोणीही सोमेश्वर धबधबा परिसरात येऊ नये अशा पद्धतीचं एक आव्हान जे आहे ते प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। एक गोष्ट मात्र निश्चित आहे की ज्या दृश्याची नाशिककर वर्षभर वाट बघत असतात तो सोमेश्वर धबधबा जो आहे तो आता पूर्ण क्षमतेनं या ठिकाणी प्रवाहित झालेला आहे आणि त्याचं हे विलोभनीय दृश्य जे आहे ते आपण या ठिकाणी TV9च्या माध्यमातून बघतो आहोत। पुढचे काही दिवस नाशिकमध्ये असाच पाऊस जर कायम राहिला तर निश्चितपणे पाण्याचा प्रवाह आणखी वाढेल आणि त्यासोबतच गोदाघाट परिसरात देखील पाण्याची पातळी वाढणार आहे। मोहिनी, नक्कीच धन्यवाद चंदनजी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।